तुमच्यासाठी मेला. होय, येशूने तुमच्यावर इतके प्रेम केले की त्याने फक्त तुमच्यासाठी वधस्तंभावर त्याचे रक्त सांडले. तुम्ही कदाचित विचार करत असाल, वधस्तंभावर येशूच्या मृत्यूला पात्र होण्यासाठी मी काय केले? आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला एका महत्त्वाच्या गोष्टीची माहिती मिळेल जी तुमचे आयुष्य बदलून टाकेल. आज आपण पाहणार आहोत गुड फ्रायडे म्हणजे नक्की काय. चला तर मग पाहूया त्याचे मुख्य कारण. जगातील परिस्थिती स्पष्टपणे दर्शवते की सर्व काही चुकीचे झाले आहे. द्वेष, अत्याचार, भ्रष्टाचार आता असह्य होत आहे. हे सर्व का होत आहे? याचे उत्तर बायबलमध्ये आहे. बायबल म्हणते की आपण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवापासून कमी पडलो आहोत. जगातील प्रत्येक व्यक्ती पापामुळे दुःख भोगत आहे. एकतर तो गुन्हा करत आहे किंवा तो त्याचा बळी आहे. मनुष्य स्वतःला या पापापासून वाचवू शकत नाही आणि या शापांपासून मुक्त करू शकत नाही. पाप इतके भयंकर आहे की ते आपल्याला अनंतकाळच्या मृत्यूशिवाय काहीही देऊ शकत नाही. मग यासाठी येशू ख्रिस्ताला का मरावे लागले बरं? पापाचा त्याग करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण बायबल म्हणते पापाची शिक्षा मृत्यू आहे. परंतु देव आपल्यावर खूप प्रेम करतो, म्हणून सुमारे 2000 वर्षांपूर्वी येशू ख्रिस्त या पृथ्वीवर मानव म्हणून जन्माला आला. त्याने महान चमत्कार केले आणि अनेक गोष्टी शिकवल्या जेणेकरून मानव जातीला देवाकडे नेता येईल. तुम्हाला आणि मला देवासोबत जोडण्यासाठी येशू ख्रिस्ताने पापाचा दंड स्वतःवर घेतला. येशू ख्रिस्ताने तुमचे आणि माझे पाप सहन केले आणि वधस्तंभावर त्याचे रक्त सांडले. त्याच्या हातापायांमध्ये खेळ ठोकण्यात आले, त्याला काट्यांचा मुकुट घालण्यात आला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्याने आपल्यासाठी प्राणही दिले. मग त्याच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी येशू मेलेल्यांतून पुन्हा उठला. प्रियांनो, ही काल्पनिक कथा नसून इतिहासातील सत्य घटना आहे. येशू तुमच्यासाठी या जगात आला, तुमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. येशू म्हणाला, मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी अनंतकाळचे जीवन देईन. होय प्रियांनो, जर तुम्ही येशू ख्रिस्त आणि त्याच्या बलिदानाला स्वीकारले तर तुमच्या पापांची क्षमा होईल. तुम्हाला देवाची मुले म्हटले जाईल आणि तुम्ही अनंत काळाच्या जीवनास पात्र व्हाल. येशूने सांगितले की हा संदेश जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात द्यायला हवा, कारण तो पुन्हा येत आहे. विश्वास करणाऱ्यांचे आयुष्य बदलून जाईल. जर तुम्हाला येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनात स्वीकारायचे असेल तर पुढील प्रार्थना खऱ्या मनाने करा. देवा, मी पापी आहे आणि मी स्वतःला वाचवू शकत नाही. मी तुझे आभार मानतो की तू मला वाचवण्यासाठी येशूला जगात पाठवलेस. माझा विश्वास आहे की येशू ख्रिस्त माझ्या सर्व पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला. प्रभू येशू, माझ्या पापांची क्षमा कर आणि मला नवीन जीवन दे. आमीन. जर तुम्ही ही प्रार्थना खऱ्या मनाने केली असेल तर नक्कीच येशू ख्रिस्त तुमच्या पापांची क्षमा करेल आणि तुमच्या जीवनात बदल घडवून आणेल, जो तुम्ही स्वतः अनुभवू शकाल. येशू ख्रिस्ताची कृपा सदैव तुमच्या सोबत असू दे. प्रभू तुम्हाला आशीष करो.